हाय फ्रेंड्स, पावसाळा सुरू झाला की थंडगार वातावरण तर छान वाटतं, पण त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये अनेक समस्या सुरू होतात. कधी मीठ ओलसर होऊन दगडासारखं होतं, कांदे बटाटे पण लवकर खराब होतात, डाळीला वगैरे किंवा तांदळात पण किडे पडतात, लोणच्यावर पण बुरशी वगैरे येते. तुम्ही बघितलं असेल, खूप गोष्टी आपल्या पावसाळ्यात आहे ना खराब होतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पावसाळ्यातील काही अमेझिंग किचन टिप्स आणि टिप्स. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट टिप आहे आपली साखरे रिलेटेड. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल साखर ओली होते, गोठळ्या होतात त्याच्या. तर अगदी सोपा उपाय आहे. काय करायचं, साखरेच्या डब्यात आहे ना 3-4 लवंगा टाकायच्या आणि ह्या लवंगा ना तुम्ही डायरेक्टली टाकू शकतात. आता मी इथे डायरेक्ट साखरेमध्ये टाकल्यात लवंगा. नाहीतर तुम्ही एक पोटली बनवू शकतात. कपडा छोटा घ्यायचा, त्याच्यात लवंगा टाकून त्याची अशी पोटली बनवायची आणि ती साखरेच्या डब्यात टाकायची, तरीसुद्धा चालेल. तर अशा जर तुम्ही लवंगा साखरेमध्ये टाकल्या ना, तर साखरेमध्ये अजिबात ओलावा राहत नाही, म्हणजे साखर ओली होत नाही. साखर ती चांगली मोकळीच राहते. तर ही टिप नक्की फॉलो करून बघा. सेकंड टिप आहे बटाटा. बटाटा काय होतं, बटाटी पण तुम्ही बघितली असेल पावसाळ्यात खराब होतात, मोड वगैरे येतात. तर बटाटे लवकर खराब होऊ नये म्हणून ना आणल्याबरोबर ती धुवायची नाही. ती जेव्हा आपल्याला पाहिजे, जेव्हा कधी तुम्ही वापरणार आहे त्याचवेळी ती बटाटी धुत जा. आधीच धुवून नाही ठेवायची, नाहीतर मग ती लवकर खराब होतात, कुजतात वगैरे. आणि आता हे दमोलो असं मी पॅकेटमध्ये आणलं आहे. तर ही अशीच जरी मी हे ठेवली ना बटाटे तरीसुद्धा लवकर खराब होतील, म्हणून हे मोकळे करून ठेवायचे. बास्केटमध्ये काढून असं मोकळं करून ठेवायचं, म्हणजे बटाटे लवकर खराब होत नाही. आणि बटाटे आणि कांदे एकत्र ठेवायचे नाही. जरी तुम्ही बटाटा आणि कांदा एकत्र ठेवला ना तरीसुद्धा बटाटे लवकर खराब होतात, त्याला मोड वगैरे येतो. आणि ते मांडलात असं मोड आलेले बटाटे वापरायचे नसतात. म्हणून मग बटाटे कांद्यांपासून वेगळी ठेवायची आणि चांगली अशी मोकळी करून ठेवा, म्हणजे खराब नाही होणार. पावसाळ्यात तांदूळ आणि डाळीमध्ये पण किडे पडण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी काय करायचं, डब्यामध्ये ना वाळवलेली कडुलिंबाची पानं किंवा तमालपत्र ठेवा, म्हणजे तुमची डाळ आणि तांदूळ चांगले राहतील, खराब होणार नाही. आणि कडधान्याला पण कीड वगैरे लागते पावसाळ्यामध्ये. तर कडधान्यांमध्ये पण तुम्ही तमालपत्र घालून ठेवलं ना तर कडधान्य पण अजिबात खराब होणार नाही आणि चांगले राहतील आणि जास्त दिवस टिकतील पण. मीठ ओलसर होऊन घट्ट होत असेल तर ना मिठाच्या डब्यात आहे ना थोडे कच्चे तांदूळ टाका. कच्चे तांदूळ टाकले ना तर काय होतं, ते तांदूळ आहे ना एक्स्ट्रा जे ओलावा आहे ना मिठामध्ये तो ॲब्झॉर्ब करून घेतं आणि मीठ कोरडं राहण्यास मदत होते. तसंच मीठ काढताना नेहमीच आहे ना कोरडा चमचा वापरा. ओला चमचा जर यूज केला ना तर मीठ लवकर खराब होऊ शकतं. तर ह्या काही टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं मीठ पण खराब होणार नाही, घट्ट होणार नाही, ओलसर होणार नाही. तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल कांदा लवकर खराब होतो किंवा त्याला मोड येतो. यासाठी ना कांदा कधीही आणला ना तर तसाच तसा पिशवीत ठेवायचा नाही. आणि प्लास्टिकच्या पिशवीत तर अजिबात ठेवायचं नाही. म्हणजे जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला तसाचा तसा तरीसुद्धा कांदा लवकर खराब होतो. त्याऐवजी ना एखाद्या बास्केटमध्ये हवेशीर ठेवून द्यायचा, मोकळा करून ठेवायचा, म्हणजे कांदा लवकर खराब होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा आणि बटाटा कधीही एकत्र ठेवू नका. जर एकत्र ठेवले ना तर दोन्हीही लवकर खराब होतात. म्हणून कांदा आणि बटाटा वेगवेगळे ठेवा. तर ह्या होत्या पावसाळ्यातील काही किचन टिप्स आणि ट्रिक्स. तर ह्या किचन टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाकी तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच स्मार्ट किचन टिप्ससाठी स्मार्टी होम चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल देन बाय.